लॉकडाऊनमुळे नागरिक गेल्या 3 महिन्यापासून घरीच बसले होते। अनेकांचा रोजगार हिरावलेला आहे। रोजगार बंद असल्याने सर्वसामान्य गरीब गरजू कुटुंबांना विजेचे बिल भरणे कठीण झाले आहे। तेव्हा लॉकडाऊनच्या काळातील 200 युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे अशी मागणी चांदूर रेल्वे येथील आम आदमी पार्टीतर्फे करण्यात आली आहे। पश्चिम विदर्भ संघटन मंत्री नितीन गवळी यांच्या नेतृत्वात एसडीओ मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्यात आले। कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे देशाने जो निर्णय घेतला 24 मार्च पासून लॉकडाऊनचा, त्या लॉकडाऊनमध्ये अनेक सामान्य माणूस हा संकटात सापडला, आर्थिक संकटात सापडला। त्यांचे रोजगार बुडाले, अनेकांना काही आधार राहिला नाही। अशात आज वीज महामंडळाने त्यांना मोठमोठी देयके पाठवलेली आहेत। आता ते देयके भरतील कशी? 3-3, 4-4 महिन्याचं आहे। तर आमचं या महाराष्ट्र राज्य सरकारला निवेदन आहे की त्यांनी सामान्य माणसाचे 200 युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे। देशात आणि राज्यात 3 महिन्याच्या लॉकडाऊनमुळे रोजगाराचे अर्थचक्र थांबले होते। यामुळे कामगार कष्टकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे। जनता आर्थिक संकटात सापडली असताना जनतेचे मार्च ते जून या 4 महिन्याचे प्रत्येकी 200 युनिट प्रति महिना इतकी वीज बिल माफ करावे अशी मागणी आम आदमी पार्टीने मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून केली आहे। या मागणीवर गंभीरतेने विचार न केल्यास आपतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। निवेदन देतेवेळी आपचे पश्चिम विदर्भ संघटन मंत्री नितीन गवळी, मेहमूद हुसेन, विनोद लहाने, निलेश कापसे, पंकज गुडदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व शहरवासी उपस्थित होते। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।